आमदार प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची तिकीट मिळाली आहे। त्यामुळे आज चंद्रपूरमध्ये मोठा जल्लोष दिसून येत आहे। चंद्रपूर येथील वरोरा शहरामध्ये प्रतिभा धानोरकर दाखल झाली आहे। काँग्रेसकडून त्यांना तिकीट देण्यात आली आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक जल्लोष आहे आणि ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत देखील करण्यात येत आहे। आपल्यासोबत स्वतः प्रतिभा धानोरकर आहे। ताई, पहिली प्रतिक्रिया आपल्याला तिकीट मिळाले आहे। आपण बघितलं की मागील 2019 मध्ये माझे पती दिवंगत खासदार यांना या उमेदवारीसाठी तिकीट मिळत असताना अतिशय संघर्ष करून त्या संघर्षातून तिकीट मिळाली। पण शेवटी पक्षश्रेष्ठी आदरणीय मॅडम असतील, खरगेजी असतील, राऊतजी असतील आणि सगळे PCCचे AICCचे सगळे महत्त्वाचे पदाधिकारी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय शिवसेनेचे उद्धवजी ठाकरे आणि घटक पक्षातील सगळे कार्यकर्ते हे आमच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होते आणि ती उमेदवारी आम्हाला मिळाली आणि तिथून आम्ही विजय देखील झालो। त्याच पद्धतीची पार्श्वभूमी यावेळी सुद्धा तयार झाली। अतिशय संघर्षातून आता सुद्धा मला ही तिकीट मिळाली आणि माझ्या पतीच्या निधनानंतर सगळ्या घटक पक्षातील नेत्यांनी ही जबाबदारी माझ्या खांद्यावरती टाकली आणि ही जबाबदारी यशस्वीपणे मी पार पाडेल एवढा विश्वास मी या ठिकाणी आपल्याला देते। आपल्या विरोधात राज्यातला एक मोठा नेता उभा आहे, कशी लढाई बघता तुम्ही? आपल्याला माहित आहे की माझ्या समोर विरोधी पक्षाचे उमेदवार म्हणून आदरणीय सुधीर भाऊ आहे। पण सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी अनेकदा विधानसभेच्या निवडणुका लढल्या, लोकसभेच्या निवडणुका लढल्या आणि या महाराष्ट्राच्या राजकारणात एक उमदं असं नेतृत्व, या चंद्रपूर जिल्ह्यातील एक मुरब्बी राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे। शेवटी ही लढाई माझ्यासाठी इतकी काही सोपी नाही आहे जेवढी आपण समजत आहोत। त्याच्यामुळे 1 to 1 ही निवडणूक होत जरी असली तरी अतिशय नियोजनपूर्ण आणि साध्य चांगल्या पद्धतीनं मला ही निवडणूक लढवावी लागणार आहे। आपल्याला तिकिटासाठी भरपूर संघर्ष करायला लागला आणि याच्यामुळे 2 गट पडले आहे। आता या 2 गटांना तुम्ही कसं करणार? शेवटी 2 गट पडले जरी आपण म्हटलं असलं तरी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा आपण नेहमी बघितलं असेल की हुकुमशाहीवर हा पक्ष चालत नाही। हा पक्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा पक्ष आहे। राजा बोले दाढी हाले तसा कारभार या पक्षात अजिबात चालत नाही। त्याच्यामुळे ही लढाई फक्त पक्षाची किंवा वैयक्तिक प्रतिभा धानोरकरची नसून ही लढाई हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाहीची लढाई आहे आणि संविधान वाचवासाठी आपल्या सगळ्यांना लढायचं आहे। त्याच्यामुळे पक्षश्रेष्ठी ज्याला कोणाला उमेदवारी दिली त्याच्यासोबत पार्टीचे सगळे पदाधिकारी, कार्यकर्ते, दिग्गज नेते हे राहील एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे। नामांकन अर्ज भरण्यासाठी विजयवाडीवर राहणार 27 तारखेला मी नामांकन अर्ज दाखल करणार आहे। त्या नामांकन अर्ज दाखल करत असताना या चंद्रपूर जिल्ह्यातीलच नाही तर माझ्या उमेदवारीसाठी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या प्रयत्न केले अशा सगळ्यांना आणि त्यात विरोधी पक्ष नेते म्हणून आदरणीय विजूभाऊ सुद्धा असतील, मी स्वतः वैयक्तिक फोन करून त्यांना बोलवेल आणि पक्षाची मी या लोकसभेची उमेदवार म्हणून मला 100% विश्वास आहे की ती या ठिकाणी येईल। निलेश जहाज, TV9 मराठी, वरोरा, चंद्रपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।